व्हिडिओ नंबर 979. चला तर काय त्याचा विषय बघूया आणि समजून घेऊया काय ते विषय. आजचा विषय मित्रांनो आरोग्याविषयी. लिव्हर सिरोसिसचे संकेत समजून घ्या. काय ते संकेत बघूया. दरवर्षी देशामध्ये सुमारे 10 लाख लिव्हर सिरोसिसचे केसेस समोर येतात. बापरे. हा लिव्हरशी संबंधित गंभीर आजार आहे जो हळूहळू वाढतो. वेळीच उपचार करून हा वाढण्यापासून रोखता येऊ शकतो. त्यानंतर काय आहे लिव्हर सिरोसिस बघूया. लिव्हर सिरोसिस मध्ये लिव्हरचा आकार हळूहळू आकसू लागतो. बापरे. लिव्हरची लवचिकता नष्ट होत जाते म्हणजे तो कडक होतो. लिव्हर पेशी क्षतिग्रस्त झाल्यामुळे लिव्हरची कार्यप्रणाली गडबडते. लिव्हर सिरोसिसमुळे लिव्हर कॅन्सर, प्लीहा वाढणे, शुगर नियंत्रित होण्याची शक्यताही वाढत जाते. लिव्हरची कार्यप्रणाली गडबडते. लिव्हर सिरोसिसमुळे लिव्हर कॅन्सर, प्लीहा वाढणे, शुगर अनियंत्रित होण्याची शक्यताही वाढत जाते. लिव्हर सिरोसिसची कारणे. मेडिकल जर्नल दी लॅसेटमध्ये छापलेल्या एका अध्ययनानुसार जगात होणाऱ्या लिव्हर रुग्णांमध्ये 57% समस्या लिव्हर सिरोसिसशी संबंधित असतात. यात सुमारे 30% हेपेटायटिस बी, सुमारे 27% हेपेटायटिस सी आणि 20% समस्या अतिमद्यपानामुळे होतात. तसेच सिरोसिसची सुमारे 20% कारणे अद्यापही अज्ञात आहेत. सिरोसिसच्या 3% केसेस ॲक्टोइम्यून लिव्हर डिसऑर्डर आणि विल्सन डिसीज इत्यादी अनुवंशिक डिसीजमध्ये संबंधित असतात. याची 3 मुख्य कारणे आहेत. बघूया काय ते. पहिलं कारण हेपेटायटिस बी आणि सी इन्फेक्शन. दीर्घकाळापर्यंत होणाऱ्या इन्फेक्शनमुळे दीर्घकाळापासून होणाऱ्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करणे लिव्हर सिरोसिसचा धोका वाढवते. हेपेटायटिस बी ची लस उपलब्ध आहे. हेपेटायटिस सी ची लस सध्या उपलब्ध नाही पण याचा उपचार होऊ शकतो. व्हेरी गुड. फॅटी लिव्हर डिसीज. वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशन नुसार लठ्ठपणा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या समस्येचे एक प्रमुख कारण आहे. यात लिव्हरवर चरबीचे थर साचत जातात. बापरे. असे जादा चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे होत असते. पौष्टिक आणि समतोल आहार घ्या. नियमित व्यायाम करा. व्हेरी गुड. अल्कोहोलिक लिव्हर डिसीज. दीर्घकाळापर्यंत अतिरिक्त मद्यपानामुळे कालांतराने लिव्हर सिरोसिस होण्याची जोखीम वाढते. अशा वेळी सर्वात गरजेचे मद्यपान दूर राहणे. अशा वेळी सर्वात गरजेचे काय? मद्यपानापासून दूर राहणे. पुढे बघूया मित्रांनो. या लक्षणावर लक्ष ठेवा. रक्ताची उलटी होणे, भूक कमी होणे, आतड्यांमध्ये रक्तस्राव होणे, बापरे, हिमोग्लोबिन कमी होणे, बाष्कळ बडबड करणे, बेशुद्ध पडणे, त्वचेचा व डोळ्यांचा रंग पिवळा पडणे, बापरे, व खाज सुटणे, परिश्रमाशिवाय थकवा जाणवणे, नाकातून रक्त येणे, वरचेवर ताप येणे, विसरणे यापैकी काही लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांना भेटावे. तपासणी आणि उपचार. लक्षणांच्या आधारे डॉक्टर लिव्हर फंक्शन टेस्ट, सीटी स्कॅन, अल्ट्रासाउंड आणि फायब्रोस्कॅन व बायोप्सी करू शकतात. तपासणी रक्तात सिरम बिलिरुबिनची पातळी वाढलेली असते तेव्हा लिव्हर कमकुवत होत असल्याची सूचक असते. एसजीपीटी या एसजीपीटीओचे वाढलेले असणे लिव्हरच्या पेशी नष्ट होत असल्याचे सांगते. सिरम क्रिएटिनिन ही वाढलेले होते.
वाढलेले असते. हे हेपॅटायटिस बी आणि सी होणाऱ्या इन्फेक्शनमध्ये ज्यामुळे लिव्हर पेशींची क्षती कमी करता येऊ शकेल अशी औषधे देतात. त्यात विशिष्ट सॉफ्टवेअरयुक्त अल्ट्रासाऊंड मशीनद्वारे लिव्हरची स्थिती समजून घेतात आणि त्यानंतर गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट उपचार करतात. अखेरचा पर्याय यकृत प्रत्यारोपण असतो. अखेरचा अशा प्रकारे मित्रांनो आज आपण लिव्हर सिरोसिसचे संकेत समजून घेतलेले आहेत आणि याच विषयानंतर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.